केंद्र सरकारने स्पेशल सेशन बोलवणार हे स्पष्ट केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली की नेमकं या सेशनमध्ये काय होणार. इन्फॉर्मेशन फक्त सेशन घेणार इतकीच होती. अजेंडा काय आहे हे कुणालाही स्पष्ट नव्हतं. त्याच्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात होते. असं म्हणलं जात होतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे ते आणलं जाणार, वन नेशन वन इलेक्शन आणलं जाणार, किंवा इंडिया हे नाव बदलून फक्त भारत असंच आपल्या देशाचं नाव केलं जाणार. आता हे सर्व तर्क होते, पण हे सर्व मुद्दे बाजूला ठेवून, हे सर्व तर्क बाजूला ठेवून या स्पेशल सेशनच्या अजेंड्याची टेंटेटिव्ह लिस्ट आता समोर आलेली आहे. याच्यामध्ये दोन बिल्स आहेत. द ॲडव्होकेट्स अमेंडमेंट बिल 2023, द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरियोडिकल्स बिल 2023 हे येतील लोकसभेमध्ये. आणि अजून दोन बिल असणार आहेत. ते असणार आहेत राज्यसभेसाठी पोस्ट ऑफिस बिल 2023 आणि चीफ इलेक्शनर कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर्स अपॉइंटमेंट कंडिशन्स अँड सर्व्हिस अँड टर्म ऑफ ऑफिस बिल 2023. आता हे जे दोन बिलं आहेत हे ऑलरेडी राज्यसभेमध्ये 10 ऑगस्टला इंट्रोड्यूस झालेले आहेत. आता या अजेंड्यावरील विधेयकांची आज आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित माहिती घेणार आहोत. आणि फक्त इतकीच बिलं असतील की अजूनही काही अजेंडा असेल याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मगाशी मी म्हणलं तसं की काल परवापर्यंत अजेंडा काही सेट नव्हता या स्पेशल सेशनचा. 18 ते 22 सप्टेंबर या दरम्यान हे 5 दिवसाचं स्पेशल सेशन होणार आहे. पण फक्त स्पेशल सेशन होणार इतकीच माहिती सर्व खासदारांना देण्यात आलेली होती. पण आता अजेंडा सुद्धा समोर आलेला आहे. लोकसभा आणि राज्यसभा बुलेटिननुसार गेल्या 75 वर्षातील संसदेचा एकूण जो प्रवास आहे त्याच्याविषयीची या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. यासोबतच मी मगाशी सांगितलेले 4 बिलं जी आहेत ती सुद्धा अजेंड्यावरती असणार आहेत. आता संसदेचा प्रवास जो काही मांडला जाणार आहे तो अगदी संविधान सभेपासून मांडला जाणार आहे. म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतात होते तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा हा सर्व प्रवास असणार आहे. आता आपण या 4 बिलांसंदर्भातली माहिती घेऊयात. सर्वप्रथम माहिती घेऊयात बिल ऑन सिलेक्शन ऑफ इलेक्शन कमिशनर याच्याविषयी. गेल्या काही वर्षांपासून इलेक्शन कमिशनर आणि त्यांचा एकूण रोल जो आहे याच्याविषयी मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा केली जात होती. आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. मग सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय दिला होता की इलेक्शन कमिशनरच्या निवडीसंदर्भात उच्चस्तरीय कमिटी नेमली जावी. आणि या उच्चस्तरीय कमिटीमध्ये 3 मेंबर्स असतील. पहिले असतील खुद्द प्रधानमंत्री, दुसरे असतील अपोजिशन लीडर आणि तिसरे असतील खुद्द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आता ही जी काही उच्चस्तरीय कमिटी नेमली गेली होती ही तात्पुरती सोय करण्यात आलेली होती. आणि या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बोल व्हिडिओवरती बनवलेला आहे. 10 ऑगस्टला केंद्राने राज्यसभेमध्ये या संदर्भात एक विधेयक आणलेलं आहे. आणि या विधेयकानुसार चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना रिप्लेस केलं जाणार आहे कॅबिनेट मिनिस्टर याद्वारे. म्हणजे परत एकदा इलेक्शन कमिशनर यांच्या निवडीमध्ये केंद्र सरकारचाच वर्चस्मार राहू शकतो. पण असं म्हटलं जाते की किमान या निवडीमध्ये आता ट्रान्सपरन्सी तरी आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे विधेयक फार महत्त्वाचं आहे. आता या विधेयकाला धरून एकूण चर्चा काय होते हे आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं राहणार आहे. यासोबतच जर का या विधेयकाला धरून परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली तर त्याचा निर्णय काय येऊ शकतो हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं राहणार आहे. दुसरं महत्त्वाचं बिल आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस संदर्भातलं बिल. या बिलमधील प्रमुख मुद्दा आहे की बिल पास झाल्यास पोस्ट कर्मचारी राष्ट्रहिताच्या दृष्टीने, राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि आपल्या इथल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतंही पार्सल त्यांना पाहिजे तेव्हा फोडू शकतात आणि परस्पर संबंधित ऑथॉरिटीकडे डायव्हर्ट सुद्धा करू शकतात. आता संबंधित ऑथॉरिटीकडे डायव्हर्ट करू शकतात म्हणजे या ठिकाणी त्यांना जर का शंका आली की ड्युटीची चोरी झालेली आहे तरच ते संबंधित ऑथॉरिटीकडे हे डायव्हर्ट करू शकतात. या बिलामुळे इंडियन पोस्ट ऑफिस ॲक्ट 1898 जो आहे याच्यामध्ये बदल होतील आणि याद्वारे सरकारला ब्रिटिश काळातील गुलामगिरीच्या मानसिकतेचे जे कायदे आहेत ते बदलले असा सुद्धा क्लेम करता येणार आहे. आता या बिलमध्ये स्पेसिफिक जे शब्द वापरलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. पॉवर टू इंटरसेप्ट, ओपन और डिटेन एनी आइटम
ऑर डिलिव्हर आणि या विधेयकाला धरून खूप मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा केली जाते, कारण की हे खूपच ओपन एंडेड असं बिल आहे. याचा पाहिजे तसा अर्थ सुद्धा काढता येऊ शकतो, पण राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने असा शब्द ह्याच्यामध्ये वापरलेला असल्यामुळं खूप काही टीका होताना दिसत नाहीये. तिसरं महत्त्वाचं जे बिल आहे ते म्हणजे प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरियडिकल्स बिल 2023. याद्वारे ब्रिटिशकालीन प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट 1867 जे आहे याला रिप्लेस केलं जाणार आहे. 3 ऑगस्टला राज्यसभेमध्ये हे विधेयक व्हॉइस वोटने ऑलरेडी संमत झालेलं आहे. असं म्हणलं जाते की या बिलच्या पास होण्याने गव्हर्नमेंट एजन्सीजला अशा पॉवर मिळतील ज्यामुळे या क्षेत्रामध्ये पोलीस आणि इतर लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज ज्या आहेत त्यांचा हस्तक्षेप वाढू शकतो. याच्यातील तरतुदीनुसार ज्या व्यक्तीला टेररिस्ट ॲक्ट किंवा अनलॉफुल ॲक्टिव्हिटी अंतर्गत अटक झालेली असेल किंवा राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होणारी कृती केली असेल अशा व्यक्तीचा राईट टू ब्रिंग आउट अ पिरियडिकल सरकार नाकारू शकतं आणि इथून पुढे तशी तरतूद सुद्धा केली जाऊ शकते जर का हे बिल पास झालं तर. या कायद्यातील तरतुदी देशाच्या सुरक्षेसाठी इम्पॉर्टंट असल्याचा सरकारचा दावा आहे, पण एडिटर्स गिल्डचा मात्र याच्यावरती आक्षेप आहे. एडिटर गिल्ड्स असं म्हणतंय की या कायद्याद्वारे सरकार त्यांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करते आणि या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत या खूपच ओपन एंडेड आहेत. यांचा पाहिजे तसा अर्थ काढता येऊ शकतो आणि या पाहिजे तसा अर्थ काढण्याने हे एकूणच वृत्तपत्राचं स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि त्यांच्या एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती सुद्धा बंधनं येतील. चौथं महत्त्वाचं बिल आहे ते म्हणजे ॲडव्होकेट्स अमेंडमेंट बिल. ऑगस्टमध्ये राज्यसभेने हे ऑलरेडी पास केलेलं आहे. याद्वारे लीगल प्रोफेशनला एकाच कायद्याद्वारे रेग्युलेट केलं जाणार आहे आणि या प्रोफेशनमध्ये जे काही दलाल आहेत त्यांच्यावरती सुद्धा बंधनं घालणं आता प्रस्तावित आहे. याच्यामध्ये स्पेसिफिक शब्द जो वापरलेला आहे तो म्हणजे टाउट्स. ह्या टाउट्सला कोर्टमध्ये एंट्री करण्याची परवानगी नसणार आहे आणि तशी तरतूद या बिलमध्ये करण्यात आलेली आहे. याचं जर का उल्लंघन झालं तर मात्र शिक्षा सुद्धा केली जाणार आहे. इथे सुद्धा अजून एक उद्देश आहे तो म्हणजे ब्रिटिशकालीन लीगल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1879 जो आहे तो रिपील करण्याचा, म्हणजे आता इथून पुढे तो कायदा नसणार आहे. 1961चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे आणि इथून पुढे त्याच कायद्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते जर का हे बिल पास झालं तर. आता बघा, इलेक्शन कमिशनर संदर्भातलं जे बिल आहे त्याच्या संदर्भात अशी टीका केली जात होती की गेल्या काही वर्षांपासून इलेक्शन कमिशनर हे सरकारचे एजंट असल्या पद्धतीने काम करत आहेत आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भात निकाल देताना असं सांगितलं होतं की इलेक्शन कमिशनर यांना नेमणारी जी कोणती समिती असेल ती ट्रान्सपरंट असायला पाहिजे. आता ती एकूण प्रोसेस ट्रान्सपरंट तर केलेली आहे, पण चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना त्याच्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यांच्याऐवजी आता तिथे कॅबिनेट मिनिस्टर असणार आहेत. दुसरं महत्त्वाचं जे आहे ते पोस्ट ऑफिस संदर्भातलं, त्याच्याविषयी आपण बोललो आणि ॲडव्होकेट्स अमेंडमेंट बिल याच्याविषयी सुद्धा आपण बोललेलो आहे. सरकारकडे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी बहुमत आहे आणि त्याच्यामुळे ही सर्व विधेयकं पास होतीलच, याच्यामध्ये कोणतीही आडकाठी येणार नाहीये. पण फक्त या 4 विधेयकांसाठी सरकार निश्चितच स्पेशल सेशन बोलवणार नाही असं सुद्धा म्हणलं जाते. त्याच्यामुळे अजेंड्यावरती जे आहेत त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी होणार या स्पेशल सेशनमध्ये असा अंदाज अजूनही कायम आहे. सरकारवरती बंधन आहे का की जे अजेंड्यावरती आहे फक्त त्याचीच चर्चा करावी किंवा फक्त तितकीच बिलं समोर आणावीत, तर तसं सुद्धा काही नाही. जे काही अजेंड्यावरती आहे ते तात्पुरतं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी असा अंदाज जो आहे की अजून काहीतरी होणार त्याला सुद्धा या ठिकाणी स्कोप आहे. आता लक्ष आहे 17 सप्टेंबरवरती, जेव्हा अधिवेशन सुरू होण्याआधीची सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये काहीतरी गोष्टी समोर येतील असा सुद्धा अगेन अंदाज आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान होणारे हे स्पेशल सेशन, याच्यामध्ये नक्की काय होणार हे आजच्या दिवशी फक्त गव्हर्नमेंटच सांगू शकतो. त्याच्यामुळे तोपर्यंत वाटच बघावी लागणार आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.